तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेला आहो. पुष्कळ विद्यार्थ्यांच्या कॉमेंट्स पण येऊन राहिलेले आहेत की सर लवकरात लवकर व्हिडिओ टाका. आपण प्रत्येक व्हिडिओ हा स्टेप बाय स्टेप टाकत आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला शिकायला सोपं होईल. जसं आपल्या शाळेत सुरू आहे त्याच पद्धतीनं आपले प्रत्येक व्हिडिओ येत जातील. एकाच वेळी जर सर्व व्हिडिओ जर टाकले तर ते तुम्हाला शिकायला थोडेसे अडचणीचे होतील. म्हणून प्रत्येक व्हिडिओ आपण विचारपूर्वक टाकल्या जात आहे. तरी तुम्ही कॉमेंट्स केल्याबद्दल धन्यवाद. आता यानंतर आपला समोरचा जो भाग आहे उपयोगितेच्या संकल्पना, ह्या आपल्याला पाहायच्या आहे. आता दोन भाग आपण पाहिलेले आहे. एक उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेची वैशिष्ट्ये आणि उपयोगितेचे प्रकार. आता पुढचा भाग आहे उपयोगितेच्या संकल्पना. यामध्ये दोन संकल्पना आपल्याला पाहायच्या आहे. एक आहे एकूण उपयोगिता आणि दुसरी आहे सीमांत उपयोगिता. दोन्ही भाग समजायला अतिशय सोपे आहे. एकूण उपयोगिता म्हणजे काय होते, वस्तूच्या सर्व नगांच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची बेरीज. समजून घ्या, वस्तूच्या सर्व नगांच्या सेवनापासून म्हणजे प्रत्येक वस्तूचं व्यक्ती काय करून आलेला आहे, सेवन करून आलेला आहे. सर्व नगांच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची इथे काय अपेक्षित आहे, बेरीज आहे. आणि नग कसे आहे, सर्व नग आहे. पहा, दोन्ही मुद्दे जर तुम्ही थोडे बारकाईने जर लक्षात घेतले तर व्याख्या अतिशय सोपे आहे दोन्ही याच्या, एकूण उपयोगितेच्या आणि सीमांत उपयोगितेची सुद्धा. एकूण उपयोगितेत काय आहे, वस्तूच्या सर्व नगांच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची ती काय आहे, बेरीज आहे. बरोबर आहे. तर सीमांत उपयोगिता काय, वस्तूच्या प्रत्येक नगांच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणारी अधिकतम किंवा अतिरिक्त उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता. लक्षात घ्या, इथं काय आहे, प्रत्येक नग, इथं प्रत्येक नगाच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणारी अधिकतम किंवा अतिरिक्त उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता आहे. बरोबर आहे. इथं प्रत्येक नग आहे, तर इथं काय आहे, सर्व नगांच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची ती काय आहे, बेरीज आहे. म्हणजे जसं आपण इथं सूत्रात लिहिलेलं आहे, TU म्हणजे काय, टोटल युटिलिटी इज इक्वल टू मार्जिनल युटिलिटी 1 प्लस मार्जिनल युटिलिटी 2 प्लस मार्जिनल युटिलिटी 3 प्लस नंबर ऑफ, आहे की नाही. म्हणजेच काय, मार्जिनल युटिलिटी n म्हणजे नंबर ऑफ, समोर असंख्य आहे वस्तू, तर त्या सगळ्यांची ती काय आहे, बेरीज आहे. ती म्हणजे काय आहे, एकूण उपयोगिता. आणि सीमांत उपयोगिता प्रत्येक नगांच्या. मग आता तेच आपल्याला कोष्टकाद्वारे दाखवायचं आहे. कोष्टकात काय आहे, क्ष वस्तूचे नग. समजा पहिल्या नगाचं एखाद्या व्यक्तीनं जर त्याला सेवन जर केलं पहिल्या नगापासून, तर इथं एकूण उपयोगिता किती मिळते आणि सीमांत उपयोगिता किती मिळते. बरोबर आहे. मग आपण पहिल्या नगाचं जर त्याला सेवन केलं तर त्याला 10 एकक एवढी उपयोगिता मिळाली असं आपण गृहीत धरू. म्हणजे हे आपण एकूण उपयोगिता कशामध्ये म्हटलेली आहे, मात्रा. म्हणजे 10 मात्रांमध्ये त्याला काय मिळाली, उपयोगिता मिळाली. पण पहिल्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दोन्ही कशा असतात, सारख्याच असतात. बरोबर आहे. जेवढीच एकूण उपयोगिता मिळाली तेवढीच सीमांत उपयोगिता मिळाली. मात्र जेव्हा व्यक्ती दुसऱ्या नगाचं सेवन करतो तेव्हा मात्र मिळणारी सीमांत जी उपयोगिता असते ती काय होते, कमी होते. कारण मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, शेवटी उपयोगिता ही कशावर निर्माण असते, गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. आणि जेवढी गरज जास्त तेवढी उपयोगिता जास्त, जेवढी गरज कमी तेवढी उपयोगिता कशी राहील, कमी राहील. इथं काय झालेली आहे, त्याची गरज काही प्रमाणात कमी झालेली आहे, म्हणून उपयोगिता काय झालेली आहे, घटलेली आहे. तर आपण एकूण उपयोगिता काय म्हटलं, सर्व नगांच्या आहे ना, म्हणजे त्याच्या पुढील नगांपासून मिळालेल्या उपयोगितेची ती काय आहे, बेरीज आहे. म्हणजे 10 × 18 म्हणजे ती झाली एकूण उपयोगिता. बरोबर आहे. हे आलं ना. तिसऱ्या नगाचं सेवन केलं तर त्याला 6 मात्रा एवढी सीमांत उपयोगिता मिळाली, तर एकूण उपयोगिता किती होईल, 18 × 6 = 24 होईल. बरोबर आहे. कारण जशी व्याख्या आहे तसं आपण इथं कोष्टकात हे केलेलं आहे. चौथ्या नगाचं सेवन जर केलं तर त्याला 4 सीमांत उपयोगिता एवढी मात्रा मिळेल, तर त्याची बेरीज 24 × 28. पाचव्या नगाचं सेवन केलं तर 2 होईल.
सीमांत एकूण उपयोगिता 30 होईल. 6व्या मात्रेचं जर त्याला सेवन जर केलं तर सीमांत उपयोगिता किती होईल? 0 होईल. म्हणजेच त्याची गरज इथं पूर्णता काय झालेली आहे? संपलेली आहे. म्हणजे तो समाधानी आहे. बरोबर आहे. म्हणजेच इथं जर आपण हे केलं तर एकूण उपयोगिता काय होईल? 30च होईल. जेवढी सुरुवातीला होती 5व्या नगाला तेवढीच किती होईल? म्हणजे इथे महत्तम समाधानाचा बिंदू असतो. म्हणजे इथं व्यक्तीला समाधान कसं भेटलं? महत्तम भेटलं. पण यानंतरही जर व्यक्तीने नगांचं सेवन सुरूच ठेवलं तर उपयोगिता कशी जाते? ऋणात्मक अवस्थेत जाते आणि उपयोगिता सुद्धा काय होऊ लागते? एकूण उपयोगिता सुद्धा घटायला लागते. यावरून 2 गोष्टी लक्षात आल्या असतील तुमच्या, की नगांचं सेवन जसजसं वाढत गेलं तशी सीमांत उपयोगिता काय होत गेली? क्रमशः घटत गेली. हा शब्द लक्षात घ्यायचा. कशी घटत गेली? क्रमशः, एकदम नाही कमी झाली. पण एकूण उपयोगिता काय होत गेली? वाढली. पण ती वाढली सुद्धा घटत्या दरानं वाढली. म्हणजे पहा, पहिल्या या 2 मधला फरक 8चा होता, तर पुढचा फरक हा 6चा आला, त्याच्यानंतर 4चा आला, त्याच्यानंतर 2चा आला. म्हणजेच काय होऊन राहिली? एकूण उपयोगिता वाढून राहिली. पण कशी वाढत आहे? घटत्या दरानं वाढत आहे. तर सीमांत उपयोगिता ही क्रमशः घटत आहे. घटता घटता ती 0ही होत आहे आणि ऋणात्मक अवस्थेत सुद्धा जात आहे. आता हाच भाग आपल्याला आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करायचा आहे. आकृती सुद्धा आपल्याला समजून घ्यायची आहे. पाहता विद्यार्थी मित्रांनो, आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेच्या संकल्पनेतील कोष्टक आपण अभ्यासलेलं आहे. त्या कोष्टकामध्ये एकूण उपयोगितेचं कोष्टक आणि सीमांत उपयोगितेचं कोष्टक. जसजशा नगांची संख्या वाढत गेली तसतशी एकूण उपयोगिता ही सर्व वस्तूंच्या नगांची काय होती? ती बेरीज होती. तर ही काय होती? प्रत्येक नगांपासून मिळणारी अधिकतम उपयोगिता होती. ती म्हणजे सीमांत उपयोगिता, किंवा आपण त्याला म्हटलं शेवटच्या घटकांपासून मिळणारी उपयोगिता किंवा शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता. आता तेच कोष्टक आपल्याला त्याच कोष्टकावरून आकृती काढायची आहे. आकृतीमध्ये आपण आता स्केलचा वापर करायचा आणि व्यवस्थित पद्धतीने आकृती काढायची आणि जास्तीत जास्त वेळा याची प्रॅक्टिस करायची. कारण परीक्षेमध्ये आकृती काढण्याला तेवढा वेळ नसतो. बरोबर आहे. कारण कमी वेळात आपल्याला पुष्कळ लिहायचं असतं. म्हणून आकृतीची इतकी प्रॅक्टिस करायची की आपण जास्तीत जास्त काही मिनिटांमध्येच ती आकृती आपण पेपरमध्ये काढू शकलो पाहिजे. पहा, आता आपण इथे अक्ष घेतलेला आहे, त्याच्यावर वस्तूचे नग दर्शवलेले आहे. तर य अक्ष, बरोबर आहे. य अक्षावर आपण काय केलेली आहे? एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. बरोबर आहे. आता वस्तूचे नग किती आहेत आपल्याला त्या कोष्टकावरून दिसतात आहे. किती आहे? 7 नग आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 नग आहे. तर सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता -2 म्हणजे मायनस. तुम्हाला भूमितीचा ग्राफ वगैरे तुम्ही शिकलेले असालच 10व्या वर्गात, त्याच्यामुळे हे सर्व तुम्हाला माहिती असतील. खाली आपण मायनसमध्ये घेतो तर वर प्लसमध्ये. बरोबर आहे. 2. मग आपण इथे 4 घेतला. 0 ते 4 मधात 1 2 3 आहेतच असं गृहीत धरू. 4 ते 8 मधात 5 6 7 आणि 8 आहे. म्हणजे 4 8 12 16 20 24 28 आणि 32. बरोबर आहे. आता एक एक कोष्टक आपल्याला त्याच्यातला सोडवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. जेव्हा आता आपण सुरुवातीला एकूण उपयोगिता पाहू. पहिल्या नगाची जेव्हा व्यक्तीनं सेवन केलं तेव्हा मिळणारी उपयोगिता किती होती? 10 एकक. म्हणजे 8 आणि 12 याच्या मधात बरोबर इथे 10 आहे, म्हणून हा पहिला पॉइंट आला 10 एककाचा. बरोबर आहे. एकूण उपयोगिता पाहताय. दुसऱ्या नगाचं जेव्हा सेवन केलं तेव्हा काय होतं? प्रत्येक वस्तूच्या पुढच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेची ती काय होती? बेरीज होती. म्हणून दुसऱ्यापासून एकूण उपयोगिता किती झाली? 18. म्हणजे 16 ते 20च्या मधात इथे 18 आले. हा दुसरा पॉइंट आला दुसऱ्याचा. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता किती होती? 24. बरोबर आहे. चौथ्या नगापासून मिळणारी उपयोगिता 28. 5व्या नगापासून मिळणारी उपयोगिता 30 इथे. बरोबर आहे. 6व्या नगापासून मिळणारी उपयोगिता इथे 30च आली. तर 7व्या नगापासून मिळणारी मात्र एकूण उपयोगिता काय आली? कमी व्हायला लागली. बरोबर आहे. मग आता आपण जर हे याच्या माध्यमातून स्केलच्या माध्यमातून जर हे सर्व वक्र जर आपण जोडले, बरोबर आहे, तर अशी परिस्थिती दिसेल तुम्हाला.
आणि आकृतीच्या वेळेस स्केलचाच वापर करायचा आहे आपल्याला, हा लक्षात घ्यायचं, त्यामुळे व्यवस्थित येईल. काय झालेली आहे पहा, आता हा वक्र पूर्ण वर जात आहे, कोणता, एकूण उपयोगितेचा. पण एक अशी अवस्था आहे की जिथे तो कसा झालेला आहे, स्थिर झालेला आहे. म्हणजे जिथे दुनियेला 5व्या आणि 6व्या नगाला मिळणारी एकूण उपयोगिता किती होती, 30. म्हणजे याला आपण काय म्हणू, महत्तम समाधान नाचा बिंदू म्हणू आपण याला, महत्तम समाधानाचा बिंदू. कारण इथं सर्वात जास्त एकूण उपयोगिता त्याला मिळालेली आहे. त्यानंतर मात्र जर त्यानं सेवन सुरू ठेवलं तर मग मात्र एकूण उपयोगिता ही काय व्हायला लागते, कमी व्हायला लागते. म्हणजे हा कोणता वक्र झाला, एकूण उपयोगितेचा वक्र. बरोबर आहे, हे पहिलं पाहिलं. आता सीमांत उपयोगिता घेऊ. पहिल्या नगाचं सेवन केलं तेव्हा त्याला 10 एकक एवढी उपयोगिता मिळाली. मात्र दुसऱ्या नगाचं सेवन केलं तर तेव्हा त्याची सीमांत उपयोगिता किती झाली, 8 झाली. तिसऱ्या नगाचं केलं तर 6 झाली. चौथ्या नगाचं केलं तर 2 झाले. पाचव्या नगाचं 2 म्हणजे पाचव्या नगाचं 2 आणि 6व्या नगाची 0 आणि 7व्या नगाचं मात्र ती काय झाली, ऋणात्मक अवस्थेत गेली. म्हणजेच उपयोगिता काय झाली, सीमांत उपयोगिता क्रमशः घटत गेली. बरोबर आहे. म्हणजे 10, 8, 6, 4, 2, 0 आणि -2 -2 मध्ये, म्हणजे कुठे आली ती, खाली आली. बरोबर आहे. आता हाई वक्र आपण इथे जोडून घेऊ. पहा आता हा एक वक्र, इथे दुसरा आणि हा तिसरा बिंदू. आता प्रत्येक बिंदू आपण इथे जोडलेला आहे. हा कोणता वक्र झाला, सीमांत उपयोगितेचा वक्र. कारण इथे काय झालेली आहे, मायनस मध्ये म्हणजे ऋणात्मक अवस्थेत. आपण हे दाखवू शकतो इथे, हे ऋणात्मक अवस्थेत म्हणजे सीमांत उपयोगिता काय होते, ऋण सुद्धा होते. हा जसा एकूण उपयोगितेचा वक्र आहे तसा हा कोणता वक्र आहे, सीमांत उपयोगितेचा वक्र. सीमांत उपयोगिता काय होत गेलेली आहे, क्रमशः घटत गेलेली आहे. घटत होता होता ती 0 ही झाली आणि त्यानंतर सीमांत उपयोगिता काय होते, ऋण सुद्धा होते. हे दोन्ही वक्र आपण काढलेले आहे. आकृतीचं स्पष्टीकरण अतिशय सोपं असतं. जे आपण काढलं तेच आपल्याला इथं दाखवायचं आहे. अक्षावर काय आहे, वस्तूचे नग, तर अय अक्षावर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता आहे. जेव्हा व्यक्ती पहिल्या नगाचे सेवन करतो तेव्हा त्याला 10 मात्रा एवढी सीमांत उपयोगिता मिळते. मात्र त्या पुढील नगांपासून मिळणारी उपयोगिता काय होत जाते, कमी कमी होत जाते. एक वेळ ती 0 होते आणि ऋणात्मक अवस्थेत जाते. बरोबर आहे. हा सीमांत उपयोगितेचा वक्र. तर एकूण उपयोगिता काय होत जाते, सुरुवातीला 10च असते. सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता सुरुवातीला 10 असते. मात्र त्या पुढील नगापासून ती काय होत जाते, वाढत जाते. पण वाढ कशी असते, घटत्या दरानं असते. ते आपण कोष्टकामध्ये पाहिलं. एक वेळ ती अशी येते की स्थिर होते. म्हणजे तो कोणता बिंदू असतो, महत्तम समाधानाचा बिंदू असतो. त्यानंतर मात्र एकूण उपयोगिता सुद्धा काय व्हायला लागते, कमी व्हायला लागते. बरोबर आहे. याचं स्पष्टीकरण करायचं. हे दोन्ही मुद्दे आपल्याला व्यवस्थित कळलेले असतीलच असं अपेक्षित ठेवतो. ठीक आहे. आता यात जर काही तुम्हाला आणखीन वाटलं की सर हा भाग समजला नाही किंवा याच्यात आणखीन काही तुम्हाला सुधारणा पाहिजे असतील तर मला कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही निश्चित सांगा. मी निश्चित त्याच्यात बदल करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. हे तुम्हाला